गाईज वेलकम यू ऑल टू माय चॅनल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. आज आषाढी एकादशी आहे तर त्यानिमित्त ब्लॉग करायचं ठरवलं. आज काय काय करतो आहे दिवसभर हे मी सगळं शेअर करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. माझी थोडीशी तब्येत डाऊन आहे. अचानक मला व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, ताप, खोकला असं सगळं आहे. तर जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवेन आजचं कसं काय करतेस. नाही वाजते झाले बाजू. आज सगळं उपवासाचंच आहे आमच्याकडे. नाही दूध आलं आमचं, मावशी दूध घेऊन आल्या. त्या भालेकर काकी आहेत आणि काकींचं काम चालू आहे. हे असं कचरा घ्यायचा, असं वाकायचं. हां आणि मग असं मागं झालं तर मी असं मागं घेऊन आणि असं घ्यायचं. बाबांची पूजा चालू आहे, अजून झाली नाही आहे. झाल्यावर मी पूर्ण देवारा दाखवते. तर हे जे गुलाब आहे ते आमच्या बाल्कनी गार्डनमधलं आहे. 2 आली होती रोज आणि आज ती मस्त अशी छान फुल साईजमध्ये उमलली आहे. तर आज मी खास पूजेसाठी काढली. आमच्याकडे रताळ्याची भाजी आहे. रामकृष्ण हरी.
मम्मी काय करतेस आज? ताकातले साबुदाणे. आज काहीतरी वेगळं ताकातले साबुदाणे करणार आहे. त्यासाठी पहिलं काय? साबुदाणे भाजायचे, हं, नंतर मग त्याच्यात ताक करायचं, दह्याचं ताकात टाकायचे, त्याच्यानंतर मिरची टाकायची, जिरं टाकायचं आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर, म्हणजे चवीनुसार मीठ. आम्हाला रेसिपी शेअर करशील का तू हो आज? हो हो. दिंडी आली. हं. सकाळी पण गेली काहीतरी तिकडे भजन करत जाते. बघ. थोडंसं पाणी ऍड केलंय मम्मीने. आता सगळंच टाकताना ताक बनवून झालं ना. साबुदाणे पण भाजून घेतलेत थोडेसे. मिरची, आणि साबुदाणे भाजून घेतलेले. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. थोडीशी साखर. थोडंसं जिरं टाकायचं. दिंडी आली आहे मुलांची. इथून किती दिसतंय? थोडं थोडंसं दिसतंय. सकाळी पण एक दिंडी गेली आहे इथून. लहान लहान मुलं मस्त व्हाईट कलरचे कपडे घालून रेडी झाले. भजन करत छान जात आहे. हे बघा इकडून आता गेले. मम्मा हे बघ इथून जात आहे. हा आहे आजचा मेनू. आषाढी एकादशी स्पेशल थाळी. वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, रताळ्याची भाजी आणि ताकातले साबुदाणे. आजी काय अळूवडी? उद्या उपवास सुटणार त्यामुळे उद्या व्हेजच करणार आहे दुपारी. तर अळूची वडी आणि अळू पण करणार आहेस ना? अळूचं फतफत. अळूचं फतफत, वरण भात. आत्ताच लावून ठेवणार आहे कारण मग उद्या घाई गडबड नको. आज आहे नेक्स्ट डे आणि अळूवडी आहे स्पेशल. आज उपवास सोडणार ना बाबा आणि आजी. कालच्या लास्ट क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल की आजी वडी लावत होती. आता गरम गरम तळायची आहे. हे आहे अळूचं फतफत. मका टाकून गेलाय आजीने. कारल्याची भाजी.
हे आहे आजचं जेवण. उपवास सोडायचा आहे तर चपाती, दही, अळूचे फतफते, अळूवडी, कारल्याची भाजी आणि वरण भात असं सिंपल जेवण आज केलं आहे.